नमस्ते. तर आपण सर शाळेचं नाव राजीवबाई भेंडारकर विद्यालय तथा कनिष्ठ विद्यालयामध्ये आहोत. तर हे सर मुख्याध्यापक आहे, टीचिंग स्टाफ दिसतं इकडे सर्व. तर यांनी परसबाग लावलेले, परसबाग. आणि या परसबागेचं वैशिष्ट्य असं आहे की त्या झाडाच्या जवळ त्या झाडाच्या मध्ये यांनी नावं लिहिलेले आणि याबद्दल सर्व म्हणजे याचे उपयोग वगैरे सर्व याच्यामध्ये काय काय असतात, याच्यामध्ये कोणते विटॅमिन, हे सर्व लिहिलेलं आहे. तर हे अतिशय अभ्यास पूर्ण केलेलं काम. तिथे टमाटर आहे, तिथे टोमॅटो आहे. आता टमाटर आणि टोमॅटो याच्यात काय आहे ते सर आता याच्या वांगे आहे. आणि याचप्रमाणे इकडे सेंद्रिय खत, शेवगा, हे शेवगा आहेत. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की शेवगा आपल्या कुठल्या अवयवाच्या कुठल्या जॉईंट साठी उपयोगी असतो. पहा, मोठे मोठे गाजर झालेले, लसूण, मुळा, गाजर आणि इथे मिरची आहे. आणि सर हे विद्यार्थ्यांनी तयार केलं. सर्व तुमचं मार्गदर्शन असेल. आणि काही शिक्षक सुद्धा शेती व्यवसायातले असतात आणि ते स्वतः करत असतील. ग्रामीण भाग म्हणजे शेतकरी आणि शेतकऱ्यांचीच मुलं आमच्या शाळेत येतात. आणि पहा इथे हे कांदा, लसूण आहे का कांदा सर? हे लसूण आहे. हा लसूण आहे पहा. आणि इकडे पालक आहे, मुळा आहे. आणि तो तिकडे पालक आहे, तिकडे पण जाणार आहात पहा. आणि या ठिकाणी व्यवस्थित मध्ये तोरणाची अळूची झाड आहेत. ती अळूची झाड आहे, ते तिकडे तिथे त्या तिकडे का? हा, ती अळूची पाने पहा, तिकडे पण. तर पहा या ठिकाणी हे लसूण दिसतात, लसूण वगैरे. आणि हे जे सर आहेत ना, मुख्याध्यापक सर आहेत, तर यांचं बोलणं पाहून कोणीच यांना मुख्याध्यापक म्हणत नाही. एकदम साधे, सिंपल आहे. विद्यार्थ्यांमध्ये सर्व याच्यामध्ये माझ्याशी एवढे साधेपणाने बोलले की कारण म्हणे तुम्हाला जे काय काढायचं करून घ्या म्हणे. आणि यांनी स्वतःच मला इथे आणलं, परसबाग दाखवली. तिथे हिरवा कांदा, इथे लसूण आणि अजून तिकडे फणसाचे वगैरे जाणार होते. सेंद्रिय खत, हे इकडे सेंद्रिय खत दिसतं पहा. या ठिकाणी प्लास्टिक आहे, प्लास्टिक कचरा. हे सेंद्रिय खत आहे. हा ओला कचरा आहे, हा सुका आहे. हा सुका आहे कचरा. इकडे झेंडूचे वगैरे, शेवग्याच्या शेंगा अतिशय अभिनंदनास्पद आहे सर हे. कारण शेवग्याच्या शेंगा आज बाजारात एवढे महाग आहे, एवढे महाग आहे म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. आणि आजच्या जीवनशैलीला म्हणजे आज धगाधगीचं जे जीवन आहे, वाढत जाणारे आजार आहे, गुडघ्याचे आजार बरेच जणांना होतात. आणि त्याच्यासाठी हा अतिशय उपयोगी आहे. हे पहा, अळूची पानं आहेत. अळूची पानं आहे, ही अळूची पाने आहेत. आणि या अळूच्या पाण्याचा उपयोग आहे पहा. इकडे कोणा उपयोग आहे तर पहा इकडे हिरवा कांदा. हा पहा हिरवा कांदा आहे पहा. या प्रकारचा हिरवा कांदा